नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॅन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर बघा मित्रांनो, लॅन अकॅडमीतर्फे नाही का आपण टेस्ट सुरू केले आहे. अतिशय माफक दरामध्ये नाही का आपण टेस्ट पेपर जे आहे ते अवेलेबल करून देत आहोत. बघा, संयुक्त पूर्वपरीक्षा 2021च्या जे पूर्वपरीक्षा आहे, आता येणारे जे पूर्वपरीक्षा आहे त्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिला आहोत. बघा, अतिशय माफक दरामध्ये नाही का हे टेस्ट सिरीज पेपर जे असतील ते अवेलेबल असतील. बघा, एकूण नाही का 10 टेस्ट सिरीज असतील. याच्यात नाही का पूर्ण आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण हे नाही काय क्वेश्चन पेपर डिझाईन केलेले, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यात कव्हर केलेले. तर मित्रांनो, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, या प्रश्नपत्रकात नाही का तुम्ही जर नीटपणे ॲनालिसिस केले 10 क्वेश्चन पेपरचा आणि नीटपणे जर आपण ॲनालिसिस करून जर अभ्यास केला आहे, तर मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे 55पेक्षा तुम्हाला जास्त मार्क जे आहेत ते कंबाईनमध्ये तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. आणि जे पॅटर्न आहे का पूर्ण आयोगाच्या दर्जानुसार आपण हे सेट केलेले क्वेश्चन पेपर आहेत. अतिशय माफक दरामध्ये नाही का फक्त 60 रुपयामध्ये नाही का तुम्हाला हे 10 टेस्ट सिरीज अवेलेबल असतील. ठीक आहे. आणि अजून मित्रांनो, राज्यसेवाची सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. राज्यसेवामध्ये सुद्धा आपण 10 टेस्ट सिरीज म्हणजे आहेत ते 5 नाही का GSचे असणार आणि 5 नाही का CSATचे क्वेश्चन पेपर असणार अतिशय माफक दरामध्ये. ठीक आहे. ते सुद्धा 80 रुपयात आपण राज्यसेवाचे प्रोव्हाइड केलेले आहेत अतिशय माफक दरामध्ये मित्रांनो, जास्त काय फी नाही. ठीक आहे. तर याचा नाही का तुम्हाला नक्की याचा फायदा नाही का येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये किंवा होणार आहे. ठीक आहे. कंबाईनचा असो किंवा राज्यसेवाचा असो, कारण की तसं नाही का त्या क्वालिटीनुसार आपण ते डिझाईन केलेले क्वेश्चन पेपर. बघा, 10 प्रश्नपत्रिकाचा आयोगाच्या धर्तीवर नाही का स्पष्टीकरण सह दिलेले, विशेष करून नाही का CSATचे जे आहेत क्वेश्चन पेपर ते नाही का आपण एकदम म्हणजे क्वेश्चन पेपर नाही का पूर्ण स्पष्टीकरण सह दिलेले आहे. ठीक आहे. उत्तरासह आणि उत्तरात नाही का ते स्पष्टीकरण सह आपल्याला उत्तर दिलेले आहे. ठीक आहे. बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये यातले बरेच प्रश्न नाही का तुम्हाला ॲज इट इज दिसतील, कारण की ते आपण त्या लेवलमध्येच आपण कव्हर केलेले ते क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, पहिल्या पार्टमध्ये. चला आता व्हिडिओला घेऊन आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. आणि तत्पूर्वी मित्रांनो, ज्याने कोणी आपल्या यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असंच जे व्हिडिओ येते तुम्हाला वारंवार मिळत राहतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राची नदी प्रणाली सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील मुख्य जलविभाजक आहेत. ठीक आहे. सह्याद्री पर्वत बघा, तुम्हाला माहीत असणार सह्याद्री पर्वत हा असं सह्याद्री पर्वत आहे. हा नाही का महाराष्ट्रातील मुख्य जलप्रवाह आहे, कारण की इथून नाही का काही असं पूर्व वाहण्या नद्या वाहतात, जसं की गोदावरी, भीमा, कृष्णा वगैरे. ठीक आहे. आणि इथून असे पश्चिममधील म्हणजे पश्चिमवाहिनी नद्या, जसं की कोकणातील नद्या. ठीक आहे. कोकणातील नदी जे आहे त्याची जी प्रणाली ह्या समांतर प्रणाली आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे नद्या आहे गोदावरी वगैरे हे वृक्ष प्रणालीसारखे त्यांची नदी प्रणाली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांची जी उपनद्या आहे हे वृक्षप्रमाणे असं जोडले जातात, आणि जे कोकणातल्या नद्या आहे हे एकदम समांतर वाहतात, म्हणून त्यांचे जे पॅटर्न आहे ते पूर्ण समांतर प्रणाली आहे. ठीक आहे. तर बघा, सह्याद्रीवर उगम पावतात काय काय नद्या. बघा, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या या सह्याद्री पर्वत जे रांगा आहे त्यात उगम पावतात. महाराष्ट्रामध्ये नद्यांचे नाही का पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या असे 2 प्रमुख प्रकार पडतात. आत्ताच सांगितलं तुम्हाला, सह्याद्री पर्वतरांग आहे त्यामुळे नाही का जे आपल्या महाराष्ट्रातील नदी प्रणाली आहे हे महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे नाही का 2 प्रकारचे पडतात. एक तर पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरं पश्चिमवाहिनी नद्या. ठीक आहे. आता बघूया आपण पूर्ववाहिनी नद्या बघू आपण पहिल्यांदा. ठीक आहे. बघा, ज्या नदी सह्याद्री पर्वताच्या उगम पावतात. ठीक आहे. सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात व पूर्वेकडे तसंच आग्नेय दिशेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात, त्यास आपण पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. आता तुम्ही बघितलं असणार. ठीक आहे. आता सह्याद्री पर्वतरांग आहे, इथून नाही का असं पर्वतरांग जे सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून, जसं की गोदावरीतच आपण उदाहरण घेऊया, हा जाऊन असं आग्नेय दिशेत. ठीक आहे. आग्नेय दिशेनं असं वाहत जाऊन नाही का बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतं. ठीक आहे. आंध्र प्रदेश येथे. तर बघा, पूर्ववाहिनी नद्या या दख्खन पठारावरून पूर्वेकडे वाहत जात असल्याने बंगालच्या उपसागरात मिळत असल्याने या नदी पश्चिमवाहिनी नद्यापेक्षा जास्त लांबीच्या आहेत. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. हे नाही का पूर्ववाहिनी नदीपेक्षा नाही का पश्चिमवाहिनी नद्या नाही काय ह्याची जी लांबी आहे ही पश्चिमवाहिनी नाही हा पूर्ववाहिनी नद्यांपेक्षा कमी आहे. ठीक आहे. पूर्ववाहिनी नद्यांची जी लांबी आहे ते जास्त आपल्याला बघायला भेटते. पूर्ववाहिनी नद्या प्रणालीमध्ये खालील प्रकारच्या नद्या येतात. ठीक आहे. आता बघू आता एक आता इथून पुढे. ठीक आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण गोदावरी बघूया. महत्त्वाचा नदी आहे बघा गोदावरी ही दक्षिण भारतातील नाही का व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. दक्षिण भारतातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे. दख्खन पठारावर सुद्धा पर्वतापासून नाही का पूर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस दक्षिण गंगा किंवा बृहद गंगा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. कारण की नाही का दक्षिण गंगा म्हणजे
जसं की विस्तृत गंगासारखं, जसं आपण म्हणतो आपण गंगा ही भारताची सर्वात लांब नदी आहे, तसंच नाही का दक्षिणेमध्ये नाही का सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी जी आपण गोदावरी नदीला ओळखतो ठीक आहे. त्यासाठी नाही का गोदावरी नदीला नाही का आपण दक्षिण गंगा म्हणून किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखलं जातो. आणि तसंच मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन जी नदी आहे ती नदी प्रणाली म्हणजे गोदावरी, आणि त्यासाठीच नाही का बृहद गंगा म्हणून गोदावरीला ओळखलं जातो. ठीक आहे. इवन गंगापेक्षा सुद्धा सर्वात जुनी नदी म्हणजे आपला गोदावरी नदी आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण की परीक्षेत विचारलं जाऊ शकते की भारतातील सर्वात प्राचीन जी नदी आहे ती नदी कोणती आहे. त्यात गंगा पण असेल, तर मित्रांनो जी सर्वात प्राचीन जी नदी आहे ती आपली गोदावरी आहे. ठीक आहे. गंगा नाही आहे, ते एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बघा, गोदावरी नदी खोऱ्यास नाही का संतांची भूमी म्हणून ओळखला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. जे महत्त्वाचे संत आहेत ते संत नाही का याच गोदावरी नदीच्या खोऱ्यात त्यांची समाधी आहे, त्यांचे जन्मस्थानसुद्धा तिथंच आहे. तर बघा आता पुढे रामायणमध्ये प्रभू रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तारातील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. आता पंचवटी तुम्हाला माहिती असणार, जे की नाशिकमध्ये आहे. ठीक आहे. पंचवटी महर्षी वाल्मिक यांना या रामायण हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती गोदावरी नदीच्या काठावरूनच मिळाली होती. ठीक आहे. जे काही रामायणचे जे लेखक आहे, ठीक आहे, ते कोण आहे? महर्षी वाल्मिक. ठीक आहे. त्यांना जर स्फूर्ती येते गोदावरीच्या काठावरूनच त्यांना मिळाली. ठीक आहे, स्फूर्ती. महाभारतमध्ये गोदावरी नदीचा उल्लेख सप्तगोदावरी असा केला आहे. तर हिंदू धर्माचा सिंहस्थ कुंभमेळा हा गोदावरी नदीच्या काठावर नाशिक येथे 12 वर्षांनी भरतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या भारतात नाही का 4-4 वर्षांनी, 4-4 नाही 3-3 वर्षांनी नाही का प्रत्येक वर्षी नाही का कुंभमेळा भरतो. ठीक आहे. प्रत्येक वर्षी नाही 3-3 वर्षांनी भरत असतो तो. तर बघा, याआधी 2003मध्ये सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरला होता. आगामी येणारे 2015मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकमध्ये भरला होता. ठीक आहे, 2015मध्ये. आता बघू, आता गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतरांगामध्ये गोदावरीचा उगम पावतो. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील 12 ज्योतिर्लिंगीपैकी एक आहेत, अतिशय महत्त्वाचे. आणि 12 ज्योतिर्लिंगीपैकी नाही का 5 तर आपल्या महाराष्ट्रात आहेत. ठीक आहे. तर बघू आपण आता बघा, गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासून 80 किलोमीटर अंतरावर होतो. या नदी प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेस आग्नेय दिशेस आहे. ठीक आहे. पश्चिमेकडून पूर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यातून वाहते. तर मित्रांनो, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यातून ते वाहते. ठीक आहे. आणि शेवटी नाही का राजमहेंद्री म्हणून एक आंध्र प्रदेशमध्ये गाव आहे, तिथून ते डेल्टा निर्माण करते आणि अरबी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ठीक आहे. तर बघा, गोदावरी नदीची जी महाराष्ट्रातील एकूण लांबी ती 668 एवढी आहेत. हे महत्त्वाचं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील सुद्धा सर्वात लांबीची नदी म्हणजे गोदावरी आपण म्हणतो. दुसऱ्या क्रमांकाचं जे महाराष्ट्रातील सर्वात लांबीनं जर विचार केला ते आहे पेनगंगा, जे की गोदावरीची उपनदी आहेत. संपूर्ण गोदावरीच्या खोऱ्याचं महाराष्ट्राचे नाही का एकूण नाही का 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. जवळपास 51% क्षेत्रफळ पूर्ण महाराष्ट्राचं त्यांनी व्यापलेलं आहे, जे गोदावरीचं जे खोरं आहे. ठीक आहे. म्हणजे जवळपास नाही का महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा निम्मा क्षेत्रफळ नाही का एकट्या गोदावरी खोऱ्यानं व्यापलेलं आहे. तर गोदावरी नदी नाही का एकूण नाही का 9 जिल्ह्यातून वाहते. आता बघूया, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि गडचिरोली असे 9 जिल्ह्यातून नाही का गोदावरी नदीचा प्रवाह वाहते. गोदावरी नदीचे महत्त्वाचे उपनद्या बघा, पूर्णा, त्याला दक्षिण पूर्णा म्हणतो आपण. ठीक आहे. उत्तर पूर्णा तापीचा आहे, हा दक्षिण पूर्णा. ठीक आहे. काठी पूर्णा, मांजरा, वेनगंगा, वर्धा. ठीक आहे. इंद्रावती, दारणा, प्रभा, सिंदफाना, कुंडलिक, बोरा इत्यादी नाही का हे गोदावरीचे उपनद्या आहे, महत्त्वाच्या. ठीक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, गोदावरी नदीच्या काठावरील शहरे आहेत नाशिक, नांदेड, कोपरगाव, जे की नगरमध्ये, पैठण, औरंगाबादमध्ये, गंगाखेड हा परभणीमध्ये, हा राक्षसभवन. ठीक आहे. आता गोदावरी नदीवरील नाही का महत्त्वाचे डॅम बघू आपण, कारण की याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, गोदावरी नदीवरील महत्त्वाचे शहर तर झाले, आता महत्त्वाचे धरणे. ठीक आहे. बघा, भारतातील पहिले मातेचे धरण जे की गंगापूर आहे, नाशिकमध्ये आहेत. ठीक आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी प्रकल्प हा सुद्धा गोदावरी नदीवर उभारलेला आहे. आणि जायकवाडी प्रकल्प याचे जे जलाशयाचे नाव आहे ते नाथसागर आहे. आणि जायकवाडी प्रकल्प नाही का जपानच्या मदतीने आपण सुरू केले हे इथं दिलेले आहे बघा. जपान या देशाच्या सहकार्याने नाही का 1975 मध्ये आर्थिक मदत केली त्यांनी आणि 1975 साली त्यांची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे बावळी प्रकल्प जे की नांदेडमध्ये आहे. गोदावरी नदीवरील नाही का महत्त्वाचा प्रकल्प ते म्हणजे बावळी प्रकल्प. आणि या प्रकल्पावरून नाही का महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये वाद निर्माण झाला. ठीक आहे. गोदावरी नदी आंध्र प्रदेशमध्ये त्रिभुज निर्माण करते राजमहेंद्री. आता तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ठीक आहे. राजमहेंद्रीपासून ते त्रिभुज प्रदेश सुरू करते. ठीक आहे. डेल्टा आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि का राजमहेंद्री हे नाही का केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र इथं आहे. ठीक आहे. केंद्रीय संशोधन केंद्र महत्त्वाचं आहे बघा राजमहेंद्री. आणि सर्वात भारतात नाही का सर्वात जास्त जे तंबाखूचं जे उत्पादन होते ते होते आपल्या आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. बघा आता पुढं इंद्रावती, एक मिनिट हां बघा वर्धा वेनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतो आपण. ठीक आहे. जे काय इथं सांगतो डायग्राममध्ये असं पेनगंगा नदी येते जे की बुलढाणावरून, इथून वर्धा अशी नदी येते. ठीक आहे. त्यात नाही का इथं वेनगंगा म्हणून असं नदी येते. या एकत्रित प्रवास नाही का प्राणहिता असे म्हणतात आपण. आणि इथून असा गोदावरीचा प्रवाह हा एकत्रित प्रवाह नाही का गोदावरी म्हटलं इथं सोमनूर म्हणून एक गाव आहे. ठीक आहे. जे की गडचिरोलीमध्ये आहे. ठीक आहे. एकदम दक्षिणेकडे आहे तो, म्हणजे अटॅच येतो. ठीक आहे. तेलंगणा आणि गडचिरोलीला. ठीक आहे. सोमनूर येथे नाही का हा प्रवाह नदीचा वाहतो आणि इथं इंद्रावती नावाचे नदी येते. ठीक आहे. तिथून येतो एकत्रित जे प्रवाह आहे ते गोदावरी नदी मिळून तेलंगणा या राज्यात जाते. ठीक आहे. तर बघा इथं वर्धा आणि वेनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवास आपण प्राणहिता म्हणतो. आता बघितलं आहे प्राणहिता नदी गोदावरी याचे सगळं गडचिरोली सिरोंचा येथे होते. ठीक आहे. सिरोंचा इथे नाही का प्राणहिताचा होत्या. नंतर नाही का जे आपण सांगितलं तुम्हाला इंद्रावती नदी का ही जी इंद्रावती नदी नाही का ही नाही का महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून वाहते आणि दक्षिण वाहिनी नदी आहे ती एक महत्त्वाची. ठीक आहे. आणि ही नाही का सोमनूर येथे गोदावरीस मिळते. ठीक आहे. बघा भीमा नदी आता महत्त्वाची. आता बघा इंद्रावतीची जी महत्त्वाची जी उपनदी आहे ती बघा कोठारी, बांदिया, अकेरा हे महत्त्वाची उपनदी आहे मित्रांनो. आणि त्यात बांदिया हे महत्त्वाचं आहे कारण की हे महाराष्ट्रातून वाहते. ठीक आहे. काठोलीसुद्धा थोड्या प्रमाणात वाहते महाराष्ट्रातून. बघा आता भीमा नदी आहे दुसऱ्या क्रमांकाची. भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो आणि देशातील 12 ज्योतिर्लिंगीपैकी नाही का भीमाशंकर एक ज्योतिर्लिंगी आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. आणि ही जी उपनदी आहे भीमा ही नाही का आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कर्नाटकामध्ये एक रायचूर नावाचं एक गाव आहे. ठीक आहे. तिथं थर्मल पॉवर कॉर्पोरेशनसुद्धा आहे. तिथं रायचूर नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथं जाऊन नाही का ते भीमेस मिळते. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रात उगम पावते भीमा आणि बाहेरच्या देशात म्हणजे बाहेरच्या देशात म्हणतो मी, बाहेरच्या राज्यात म्हणजे कर्नाटक या राज्यात नाही का जाऊन ते कृष्णा नदीस मिळते. ठीक आहे. बघा महाराष्ट्रातील एकूण लांबी जी आहेत ते आहे 451 किलोमीटर एवढी आहे भीमा नदीची. भीमा नदी कर्नाटक राज्यात बघा आता सांगितल्याप्रमाणे रायचूर येथे जवळून कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. ठीक आहे. भीमा नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड, उस्मानाबाद येते. ठीक आहे. अहमदनगर म्हणजे यांचं जे खोरं आहे ते अहमदनगरमध्ये पण आहे. ठीक आहे. अहमदनगरचा जो बाउंड्री आहे तो दक्षिणेकडचा भाग तो या भीमा नदीच्या खोऱ्यात येते. ठीक आहे. भीमा नदीचे महत्त्वाचे जे उपनदी आहे ते बघा भीमा, इंद्रायणी, मुळा, मिठा. बघा इंद्रायणी आणि इंद्रावतीमधले कन्फ्यूज होते. ठीक आहे. इंद्रावती नाही का गोदावरीची उपनदी आहे, इंद्रायणी नाही भीमाची उपनदी आहे. इथं खूप जणांना कन्फ्यूज होते तर लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. नीरा, भोगावती, सीना नाही का हा नगरवरून येते. ठीक आहे. सीना म्हणजे नगर जे शहर आहे हे सीना नदीवर वसलेले आहेत. घोड, वेळ, मान इत्यादी नाही का हे भीमा नदीची उपनदी आहेत. भीमा नदीचा प्रवाह हा सुरुवातीस नाही का पूर्वेस नंतर आग्नेयेस असा आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये आल्यास चंद्राकारचा नाही का आकार घेत तिला पंढरपूर येथे नाही का चंद्रभागा या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. म्हणजे त्याचं जे आकार आहे ते असं चंद्रासारखं क्रिएट करते इथं. ठीक आहे. त्यामुळे नाही का चंद्रभागा असं नाव पडलेलं आहे तिथं. बघा इंद्रायणी नदीच्या काठावर
देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात आहेत. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण हे महत्त्वाचं धरण आहे. उजनी या जलाशयाचं नाव जे आहे ते आहे यशवंत सागर. हे सुद्धा महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा आता कृष्णा नदी याचा उगम जे आहे महाबळेश्वर येथे होते, सातारामध्ये. कृष्णा नदीच्या प्रवाहाची दिशा सुरुवातीला पश्चिमेकडून दक्षिणेला आहे. ठीक आहे. नंतर पूर्व आग्नेय या दिशेस वाहते. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या 3 राज्यातून वाहते. कृष्णा नदीची एकूण जी लांबी आहे ते 1280 आहेत. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील जी लांबी आहे ते 282 किलोमीटर आहे. आपल्याला महाराष्ट्रातील लांबी महत्त्वाची आहे. 282 किलोमीटर कृष्णा नदीची आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्राला सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा खोऱ्यातून वाहते. ठीक आहे. या 3 जिल्ह्यामधून वाहते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर महत्त्वाचे बघा. कृष्णा नदीचे महत्त्वाचे जे उपनद्या ते आहे त्यातला कोयना हे महत्त्वाचा आहे. वारणा, वेण्णा, वेरला, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि नंदला. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो जे येरला आहे हाच लय महत्त्वाचा आहे नदी आहे. कारण की नाही का, येरला हा एकमेव नदी आहे कृष्णा नदीची जी की डाव्या तीरावरून ही म्हणजे कृष्णा नदीस मिळते. ठीक आहे. डाव्या तीरावरून म्हणजे डाव्या साईडनं नाही का ही कृष्णा नदीस मिळते येरला. ठीक आहे. महत्त्वाची नदी आहे. कृष्णा नदीच्या काठावरील शहर वाई आहे, कराड आहे, ओबंदूर आहे, सांगली आहे, नरसोबाची वाडी आहे. ही महत्त्वाची आहे. नरसोबाची वाडी जवळच नाही का जे पंचगंगा आहे तिथं जाऊन कृष्णा नदीस मिळते. आता बघूच ते पुढं. कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. ठीक आहे. कोयना जे धरण आहे हे 1967 इथं कोयना धरणाच्या परिसरात मोठा भूकंप झाला होता. हे तुम्हाला माहितीच असणार. पंचगंगा ही जी नदी आहे ही नदी म्हणजे पंचगंगा म्हणजे 5 नदी त्यातल्या नाही का त्यात कोणकोणत्या नद्या आहे? कुंभी, कासरी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. हे क्रमानं तुम्हाला माहिती असणं गरजेचं मित्रांनो, कारण की परीक्षेत नाही का याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. कुंभी, कासरी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. ठीक आहे. तर बघा महत्त्वाचं म्हणजे याच्यात काय आहे, जे 2010मध्ये कृष्णा नदी पाणी वाटप लवादाने आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार नाही का 3 घटक राज्यांमध्ये पाणी वाटप करण्यात आले. 3 घटक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्याचं दिलेलेच आहे. आणि त्यात सर्वात जास्त नाही का जे वाटा आहे ते आहे आंध्र प्रदेशचा, आणि दुसरा आहे कर्नाटकाचा, आणि तिसरा आपल्या महाराष्ट्राचा आहे. असं त्याचं आहे. आणि त्यातल्या त्यात नाही का कर्नाटक राज्यातील जे विजापूर जिल्हा आहे तिथील नाही का आलामट्टी हे धरण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वादग्रस्त धरण ठरले. आणि महत्त्वाचा हा धरण आहे मित्रांनो. ठीक आहे. आलमट्टी धरण महत्त्वाचं आहे बघा, जे की कृष्णा नदीवर आहे. या लावदानुसार नाही का 519 मीटरवरून नाही का 524 मीटरपर्यंत केला आहे. महत्त्वाचा वादग्रस्त हा, कारण की आता तुम्हाला माहिती असणार मागील वर्षी नाही का जे काय पूर आला होता त्या पुरामुळे नाही का हा जरा आलमट्टी जे डॅम आहे हा जरा हायड्रेटेड होता. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण की आलमट्टी धरण हा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता बघा महाराष्ट्रातील काय महत्त्वाच्या पश्चिमवाहिनी नद्या ते आपण बघणार आहोत. बघा तापी नदी त्यातली महत्त्वाची. तापी नदी ही पश्चिमवाहिनी नद्या आहेत. उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि दक्षिण 7 डोंगररांगा यामधून ही तापी नदी वाहते. पूर्वेकडून पश्चिमेस वाहते. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश येथील सातपुडा रांगेतील जे बैतूल आहेत, ठीक आहे, बैतूल जिल्हा, तिथून तापी नदीचा उगम होतो. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यातून वाहते. पुढे सुरत, गुजरात येथे नाही का अरबी समुद्रात जाऊन मिळते. म्हणजे सुरत येथे नाही का ते डेल्टा ॲक्च्युली नाही का जे पश्चिमवाहिनी नदी आहे हे पश्चिमवाहिनी नाही का त्रिभुज प्रदेश म्हणतो आपण. म्हणजे डेल्टा निर्माण करत नाही, हे इश्यूर निर्माण करतात. ठीक आहे. इश्यूर म्हणजे कसं मित्रांनो बघा, आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा हा किनारपट्टी आहे अरबी समुद्राचा, आणि हे नद्या येताना नाही का येताना नाही का समुद्राचं पाणी नाही का असं इकडे येतात. म्हणजे असं म्हणजे जे समुद्राचं पाणी हे समुद्राचं पाणी नाही का नदीच्या दिशेने नाही का असं इकडे येतात. आणि जे डेल्टा तयार करतात बंगालच्या उपसागरामध्ये हे नाही का इथूनच करतात असे. म्हणजे पाणी नाही का असे वेगवेगळ्या दिशानं इथून म्हणजे स्प्रेड होतात. ठीक आहे. परंतु नाही का हे पाण्यात समुद्रातलं पाणी नाही का आत शिरतात नद्यामध्ये, आणि तिथून नाही का एक इश्युरी तयार होते असं, आणि तिथून पाणी जात असते. ठीक आहे. असा त्याचा अर्थ आहे. त्या बघा आता तापी नदीची जी लांबी आहे ती 720 किलोमीटर एवढी आहे.
तापी नदीची महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती 208 किलोमीटर हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि तापी नदीची जी उपनद्या आहे बघा पूर्णा आहे, गिरणा, पांझरा, बुलेश्वरी, शहानूर, नंदावन, नळगंगा आणि मोरणा इत्यादी महत्त्वाचे जे उपनद्या आहेत त्याचे. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार इत्यादी जिल्हे येतात. बघा महाराष्ट्रातील नाही का बऱ्हाणपूरची किंडे त्या महाराष्ट्रातील जवळ नाही का जळगाव जिल्ह्यात रावेर जवळील नाही का तापी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो तापी नदी नाही का हा 2 वेळा नाही का महाराष्ट्रात येते. ठीक आहे, 2 वेळा नाही का म्हणजे मध्य प्रदेशमध्ये येऊन पुन्हा महाराष्ट्रात येते, डबल मध्य प्रदेशमध्ये जाते आणि पुन्हा महाराष्ट्रात येते. असं 2 वेळा ते आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते. ठीक आहे, बघा आता पुढं बघा एक मिनिट. बघा पूर्णा नदी ही महत्त्वाची नदी आहे. बघा उपनदी आहे ती तापीची. पूर्णा नदी ही तापीची मुख्य उपनदी आहे आणि सर्वात मोठा उपनदी आहे ती तापी नदीची. पूर्णा नदीचा उगम गाविलगडाच्या टेकड्यावर म्हणजे डोंगरावर होतो. तापी नदी व पूर्णा नदी या जवळ तापी नदी व पूर्णा नदी या जळगाव जिल्ह्यातील नाही का तीर्थक्षेत्र चांगदेव येथे संगम पावतात. ठीक आहे, म्हणजे संगम म्हणजे एकत्र येतात. ठीक आहे, संगमचा अर्थ असा होतो की 2 नद्यांचा एकत्र प्रवास नाही का ते संगम म्हणतात. ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं आपल्याला त्या ठिकाणीला संगम असे म्हणतात. ठीक आहे, तर बघा पूर्णा नदीचे जे उपनद्या आहे महत्त्वाचे ते आहे पेंडी, नळगंगा, मोरणा, काटेपूर्णा आहे. ठीक आहे, काटेपूर्णा नाही का हा वाशिमवरून आकाळ्यावरून नाही का पूर्णा नदीस मिळते. ठीक आहे, बघा आता दुसरा जे बघा अजून थोडं राहिला. तापी आणि पूर्णा नदीचा संयुक्त प्रवास धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे, बघा याच्यानंतर नर्मदा नदी महत्त्वाची पश्चिमानी नदी आहे. ठीक आहे, आणि आपल्या भारतातील सर्वात मोठी पश्चिमानी नदी आहे नर्मदा, लक्षात ठेवा. नर्मदा नदीचा नाही का आणि द्वीपकल्पावर बरं द्वीपकल्पावरील नाही का भारतातील सर्वात मोठा पश्चिमानी नदी आहे नर्मदा. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये येते. मध्य प्रदेशमध्ये सातपुडा रांगातील अमरकंटक येथे होतो. नर्मदा नदीची एकूण जी लांबी येते 1290 किलोमीटर एवढे आहेत व महाराष्ट्रातील जी लांबी फक्त 54 किलोमीटर ते बी नंदुरबार या जिल्ह्यामधून जाते ती थोडी, मग ते बी बॉर्डरवरून. ठीक आहे, बॉर्डरवरून जाते नर्मदा. नंदुरबार जिल्ह्याच्या अति उत्तरेकडे ही नदी वाहते. बघा अति उत्तरेकडे म्हणजे बॉर्डरवरून वाहते ती आणि त्यातल्या त्यात फक्त 54 किलोमीटर एवढी वाहते ती. नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांगातील अकराणी टेकड्यामुळे तापी नदीपासून वेगळी झाली आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे जे अकराणी टेकड्या आहे बघा नंदुरबारमध्ये त्या टेकड्यांमुळे नाही का तापी नदीपासून वेगळी झाली आहे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो पॉईंट. अकराणी टेकड्यामुळे नाही का तापी नदीपासून वेगळी झाली आहेत. नर्मदा नदी भडोच येथे गुजरात येथे अरबी समुद्रात मिळते. ठीक आहे, ईश्वरी निर्माण करते भडोच येथे. नर्मदा नदीचा महाराष्ट्रातील उपनद्या ते आहे तवा. महाराष्ट्रातील जे महत्त्वाची उपनदी आहे तवा ही आहेत. नर्मदा नदीवर नाही का दुधाधार हे महत्त्वाचा धबधबा आहे आणि नर्मदा नदीवरील गुजरात राज्यातील सरदार सरोवर हे प्रकल्प बांधण्यात आला आहे. ठीक आहे, या प्रकल्पाची उंची वाढण्यास मेघा पाटकर यांनी सामाजिक कार्यकर्ता यांनी विरोध केला होता. तुम्हाला माहीत असणार 2017 याचा मुद्दा म्हणजे हायलाइटेड झाला हा मुद्दा. आणि जे सरदार जे सरोवर आहे म्हणजे आपण त्याला प्रकल्प म्हणतो हा भारतातील पाण्याच्या क्षमतेनुसार नाही का सर्वात मोठा हा प्रकल्प आहे म्हणून तुम्ही सरोवरसुद्धा म्हणू शकता. बघा आता महत्त्वाचे आपण कोकणातल्या नद्या बघणार आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण की प्रत्येक वर्षी नाही का याच्यावर प्रश्न एक तरी असतोच MPSCमध्ये. उल्हास नदी का हा कोकणातील सर्वात लांब नदी आहे. तर मित्रांनो काय काय पुस्तकामध्ये सुद्धा वेतनासुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, पण आयोगाने आपल्याला नाही का उल्हास नदी दिलेली आहे त्यासाठी आपल्याला आयोगाच्या पॅटर्ननुसार आपल्याला जावं लागते. ठीक आहे, म्हणजे कोकणातील सर्वात जे लांब नदी आहे ती उल्हास नदी आहे. तुम्ही जर गुगल जर सर्च केला मित्रांनो कोकणातील सर्वात लांब नदी जी कोणती आहे तर तिथं उत्तर येते तुम्हाला वेतरणा. ठीक आहे, तर बघा आता उल्हास नदीची जर ऑप्शनमध्ये जर एक दोन्हीपैकी एक जर असेल तर मित्रांनो वेतरणा करा, तर उल्हास असेल तर उल्हास करायचा. ठीक आहे, तर बघा याची जी उंची याची जी लांबी आहे ती 130 किलोमीटर एवढी आहे. उल्हास नदीचा उगम नाही का पुणे व मुंबई येथे दरम्यान झालेला आहे. ते बोरघाट आहे.
पुणे आणि मुंबई दरम्यान तिथं उल्हास नदीचा उगम पावतो. ठीक आहे. कोकणातील इतर महत्त्वाच्या उपनद्या सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, सूर्या, वैतरणा, बघा वैतरणा दिलेले, अंबा, काजली, दमणगंगा आणि तेरेखोल इत्यादी महत्त्वाचे आहेत. आणि त्यात दोन नद्या तुम्ही पाठच करून घ्या, कारण की दमणगंगा ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नद्या आहेत आणि तेरेखोल ही नाही का दक्षिण कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नद्या आहेत. हे महत्त्वाचे आहे. वैतरणा नदीतील मोडक सागर हा धरणातून मुंबई शहरास पाणी पुरवठा होते. ठीक आहे. असा बी प्रश्न होऊ शकतो की मोडक सागर हा महत्त्वाचा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, ते आहे वैतरणा नदीवर आहे. बघा आता बघणार आपण महाराष्ट्रातील नद्यांचा संगम आणि तेथील स्थळे. ठीक आहे. आता आपण नद्या बघितले, त्या नद्यावरील एका महत्त्वाचे संगम आणि स्थळे आपण बघणार, कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा प्रवरा नदी आणि मुळा नदी, ठीक आहे, यांचा नेवासेमध्ये संगम होतो अहमदनगरमध्ये. ठीक आहे. आणि तिथे ज्ञानेश्वरी नाही का ज्ञानेश्वरी लिहिलं होत आहे. त्यानंतर आहे मुळा नदी आणि मुठा नदी ही पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि जे प्रॉपर पुणे आहे मित्रांनो, पुणे नाही का हा मुठा नदीवर वसलेला आहे. ठीक आहे. मुठा नदीवर. गोदावरी आणि प्राणहिता हा सिरोंच्या गडचिरोलीमध्ये संगम पावतात. तापी आणि पूर्णा आपण आत्ता बघितलं श्रीक्षेत्र चांगदेव त्रिशस्त्र, ठीक आहे, जे की जळगावमध्ये आहेत. कृष्णा आणि वेण्णा मावळी सातारामध्ये. तापी आणि पांजरा हा मुदावड धुळेमध्ये. ठीक आहे, महत्त्वाचा आहे सुद्धा. बघा कृष्णा नदी आणि पंचगंगा हा नरसोबाची वाडी. इथं मित्रांनो सांगली नाही, कोल्हापूरमध्ये. नरसोबाची वाडी कोल्हापूरमध्ये आहे. कृष्णा नदी आणि कोयना नदी हा कराड सातारा. कृष्णा नदी आणि प्रवरा नदी हा टोके अहमदनगर. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि कृष्णा नदी आणि येरला नदी आणि ब्रह्मंडाल सांगलीमध्ये. तुम्हाला येरला नदी सांगितलं आहे कारण की हा एकमेव नदी आहे कृष्णा नदीची आपल्या महाराष्ट्रात, जे की डायरेक्ट तीरातून कृष्णा नदीच मिळते. ठीक आहे. तर बघा आता पुढं बघा नदी काठावरील महत्त्वाचे शहरे बघू आपण आता. बघा मुला मुठा नदीवर पुणे आता सांगितलं तुम्हाला. इंद्रायणी नदी, देहू आळंदी. ठीक आहे. प्रवरा नदीवर नाही का संगमनेर आहे आणि अहमदनगर आहे. अहमदनगर नाही मित्रांनो, ॲक्च्युली नाही का प्रवरा नदीवर नाही का फक्त संगमनेर आहे. अहमदनगर जे आहे ते सीना या नदीवर वसलेलं आहे. ठीक आहे. सीना नदीवर अहमदनगर वसलेले आहेत. कयाथू हा महत्त्वाचा गोदावरीचा उपनदी आहे, जे की गोदावरीचं नाही, पेनगंगाचं उपनदी आहे. कयाधू हे हिंगोलीवर वसलेले आहेत. सीना नदी अहमदनगर बघा आता इथं सांगितलेलं आहे, आत्ता सांगितलंच तुम्हाला. पांझरा नदी धुळेवर आहे आणि इथंच नाही का पांझरा नदीवर नाही का सय्यद डॅम आहे. एक महत्त्वाचा आहे, आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे, कारण की नाही का 2-3 वेळा नाही का याच्यावर प्रश्न आलेला आहे की पांझरा नदीवर कोणता महत्त्वाचा डॅम आहे. ते आहे सय्यद जलाशय. ठीक आहे. सय्यद धरणसुद्धा आपण म्हणू शकतो. वाशिष्ठी नदीवर नाही का चिपळूण आणि आहे. ठीक आहे, जे की रत्नागिरीमध्ये आहे. सिंदफणा माजलगाव, जे की बीडमध्ये आहे. चंद्रभागा हा पंढरपूरमध्ये आहे, महत्त्वाचा आहे. पंचगंगा हा कोल्हापूर नदीवर वसलेले पंचगंगा नदी आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. घाम नदी हा पवनार वर्धा येथे आहे, जे की ती वर्धाची उपनदी आहेत. तापी नदी भुसावळवर वसलेले आहेत. ठीक आहे. भुसावळ जे शहर आहे, हे भुसावळ शहर नाही का तापी नदीवर वसलेले आहे. बिंदुसर हा बीडवर, बिंदुसराजार नदी आहे, ही महत्त्वाची उपनदी आहे. बीड शहर जे बिंदुसरी नदीवर वसलेले आहेत. ठीक आहे. बघा आता अजून राहिले थोडं. नाग नदी ही नागपूरवर वसलेलं आहे. नागपूर ही नाग नदीवर वसलेलं आहे आणि त्याच्यामुळं नाही का नाग नदी नाही का नागपूरवरूनच नाग नदी म्हणजे नाग नदीवरूनच नाही का नागपूरला नागपूर असे नाव पडलेले आहे. ठीक आहे. त्या नागपूर जिल्ह्याला. गोदावरी नदीवर महत्त्वाचं आहे, जे आहे ते नाशिक आहे, नांदेड आहे, पेटण आहे, कोपरगाव आहेत, जे की नगरमध्ये आहे, गंगाखेड आणि राक्षसून भवन. कृष्णा नदीवर जे आहे सांगली, मिरज, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी. आणि इराई नदीवर महत्त्वाचा ते म्हणजे चंद्रपूर. ठीक आहे. हा महत्त्वाचा मित्रांनो, इराई नदी नाही का हा चंद्रपूरवर वसलेला आहे, जे की वेनगंगाचा एक नाही वर्धाचा एक महत्त्वाचा उपनदी आहे ते. ठीक आहे. बघा मित्रांनो आता महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती बघू आता. गोंड जमात नाही का चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेडमध्ये आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. भिल्ल जे आहे हे धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये बघायला भेटतात. कोकणा
हे नाशिक, धुळे या जिल्ह्यांचा डोंगराळ भागात आहेत. कोरकू हे महत्त्वाचं आहे, अमरावती जिल्ह्यात मेलघाट प्रदेश आणि ठाण्यात थोडेफार प्रमाणात, पण जनरली अमरावती जिल्ह्यात नाही का मेलघाट प्रदेशात नाही का कोरकू जमाती आढळतात. वारली नाही का हा ठाणेमध्ये नाही का पालघर येथे आढळतात. ठीक आहे, पालघर. आणि ठाकर मादेकोळी हा पुणे, अहमदनगर, नाशिक, रायगड. ठीक आहे, महत्त्वाचा आहे बघा हा डेटा, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील नाही का राष्ट्रीय उद्यान याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाचे बघा, ताडोबा माहीत असणार चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, जे की वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रियदर्शनी पेंच म्हणतो आपण, पेंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. नागपूर वाघांसाठी प्रसिद्ध ते सुद्धा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीमध्ये आहेत, नवी मुंबईमध्ये, ते सुद्धा वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. गोगावळ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, मेलघाट, ढाकणा, कोलखाज, अमरावती वाघांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगाव ह्याची गोंदियामध्ये आहे. ठीक आहे, आणि चांदोली वाघ प्रकल्प सातारा, सांगली, पुणे नाही, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर. ठीक आहे, या 4 जिल्ह्यात आहे ते. ठीक आहे, वाघांसाठी प्रसिद्ध आहे ते सुद्धा. हे सर्व वाघांसाठी प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पच आहे ते. आणि त्यातल्या आकड्यानुसार सर्वात मोठं जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, आणि आकड्यामानाने सर्वात लहान ते आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय उद्यान चुकीचंच आहे, सह्याद्री नाही इथं. हा गोगामल नाही का महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे. त्यानंतर नाही का हा सह्याद्री म्हणतो आपण चांदोली व्याघ्र प्रकल्पाचा नंबर लागतो. आणि दहिसर ह्या नदीवर वसलेलं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. बघा आता महत्त्वाचं नाही का आपण येतं हे बघणार आहोत बघा, अभयारण्य. याच्यावर सुद्धा जोड्या प्रश्न येऊ शकतो. कर्नाल रायगडमध्ये आहे, तानसा ठाणेमध्ये आहे, आता पालघरमध्ये तो. फणसाड हा रायगडमध्ये आहे. तुंगारेश्वर ठाणे. मालवण जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये. भीमाशंकर, कोयना, राधानगरी, रेहूरकरी हे महत्त्वाचे आहेत. जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. रेहूरकरी करा, जे काय अहमदनगरमध्ये आहे, जे की कालवटासाठी प्रसिद्ध आहेत. जे राधानगरी नाही का गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. माळढोक सोलापूरमध्ये आणि उस्मानाबादवर आहे, जे फ्लेमिंग पक्षासाठी फेमस आहे. म्हणजे फ्लेमिंगला रोहित पक्षी असं सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, कळसुबाई तर माहिती आहे, हरिश्चंद्र माहिती आहे, यावल माहिती आहे, नंदूर महादेवेश्वर माहिती आहे. ठीक आहे, ते पहिला ते रामसर साईट आहे. अनेर धरण हा सुद्धा माहिती आहे, जे की धुळ्यामध्ये आहे. ठीक आहे, बघा आता गौताल आणि ऑर्ट्रम जे काय आहे ते गौताल ऑर्ट्रम हा जळगाव औरंगाबादमध्ये आहे. भामरगड, गडचिरोली, चपराल, गडचिरोली, अंधेरी, नागझिरा हा गोंदियामध्ये महत्त्वाचा आहे. ठीक आहे, वान महत्त्वाचा आहे अमरावतीमध्ये. नरनाळ अकोलामध्ये आहे. ज्ञानगंगा हा महत्त्वाचा आहे बुलढाणामध्ये. पेनगंगा यवतमाळ, नांदेड, काटेपूर्णा वाशिममध्ये आहेत. आणि येडशी आहे हा उस्मानाबादमध्ये. ठीक आहे, हे महत्त्वाचा डेटा आहे मित्रांनो. ठीक आहे, याचा वारंवार सराव करा, कारण की याच्यावर वारंवार प्रश्न येतात आयोगामार्फत. त्यात थोडं अजून एक राहिलं आहे की नांदूर, मयुरेश्वर, नायगाव हा बीडमध्ये आहेत. हा महत्त्वाचा मित्रांनो. ठीक आहे, मयुरेश्वर, नायगाव बीडमध्ये, आणि जायकवाडी अभयारण्य औरंगाबाद आणि बीडमध्ये आहेत. ठीक आहे, बाउंड्रीवर येतो. ही महत्त्वाचा डेटा मित्रांनो. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण की याचा चांगला सराव करा तुम्ही. ठीक आहे.